मागील केस मागे न घेतल्याचा राग मनात धरून माझ्या नवऱ्याला खोट्या केसेस दाखल करून अडकवल्याबद्दल आणि पोलिसांनी अद्यापपर्यंत कसलाही न्याय न दिल्यामुळे एक महिला म्हणून माझ्यावर फार मोठा अन्याय झाला असून माझ्या मुलासह मला आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे, उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यामुळे मला पोलीस अधीक्षक साहेबांनी ताबडतोब न्याय द्यावा, अन्यथा मी मुलांसह जिल्हा परिषदेच्या गेटसमोर आत्मदहनाचा विचार करेन, असा इशारा काजल प्रतिज्ञा पवार, मुक्काम पोस्ट केगाव, तालुका अक्कलकोट या महिलेनं दिला आहे. सविस्तर वृत्त असे की माझे पती आणि माझी 4 मुले आम्ही अक्कलकोट तालुक्यातील केगाव या ठिकाणी राहतो. मागील केस माझा दीर सिद्ध्या पवार, अनिल श्रीमंत पवार, सनी देओल, सुरेश काळे, आल्या सुरेश काळे आणि श्रीदेवी काळे या सर्व लोकांवर माझ्या नवऱ्यांवर गोळीबार केल्यानंतरही आम्ही त्यांच्यावर अक्कलकोट दक्षिण येथे गुन्हा नोंद केलेला होता. या गुन्ह्याची नोंद असताना देखील या लोकांची नावे असल्यामुळे हे लोक सतत क्रिमिनल म्हणजेच गुन्हेगारी वृत्तीचे असल्यामुळे सतत चोरीच्या केसेस दाखल करतात. या केसमध्ये माझ्या नवऱ्याला गोळी लागली, मारहाण झाली. त्यावेळी मला व माझ्या कुटुंबाला दमदाटी त्यांनी केली आणि केस मागे घ्या, अन्यथा तुम्हाला देखील आमच्या खोट्या गुन्ह्यामध्ये दाखल करतो, गुंतवतो, अशा धमक्या दिल्या. माझ्या नवऱ्याला प्रतिज्ञा पवार याला रोज दमदाटी केल्यामुळे त्याला अनेक केसेसमध्ये त्यांनी अडकवले. परंतु आम्ही त्याचे न ऐकता पोलिसांच्या संपर्कात राहून देखील अक्कलकोट पोलीस, मंगळवेढा पोलीस, मोहोळ पोलीस स्टेशनच्या सर्व संपर्कात असून देखील माझ्या नवऱ्याला अटक झाल्यावर माझा पती 15/4/2026 रोजी पोलिसांनी अटक केली आणि खोट्या केसमध्ये त्याचं नाव दाखल केलं. त्यामुळे मी आणि माझी मुलं रस्त्यावर उतरलोय. माझ्या नवऱ्याची कसलीही चूक नसताना त्याच्यावर जवळपास 4, 5, 6, 7 अशा केसेस दाखल करून ताब्यात घेतलंय. तरी मला व्यवस्थित प्रकारे कोणत्याही प्रकारचा मुलाहिजा न ठेवता माझ्या नवऱ्याची कसून चौकशी करावी आणि मला न्याय द्यावा आणि माझी संसार वाचवावा. माझी लहान मुलं सध्या होडी आश्रम शाळेमध्ये 5वीला, 7वीला, 9वीला, 10वीला शिकतायत. आम्हाला कुठलाही प्रकारचा आधार नाही आहे. आमच्या नवऱ्याची आणि माझी कसून चौकशी करा, मला न्याय द्या आणि न्याय न मिळाल्यास जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करणार, असा इशारा यावेळी काजल पवार या महिलेनं दिला आहे. काजल गुल्या पवार, मी राहणार केगाव, तालुका अक्कलकोट, जिल्हा सोलापूर. तर माझ्या नवऱ्याला मारलं होतं 6/11/2021 मध्ये मारलं होतं. तर मारल्यानंतर त्यांनी अनिल श्रीमंत पवार, सिद्ध्या जिजिंग पवार आणि सनी देओल, सुरेश काळे आणि आल्या सुरेश काळे, श्रीदेवी उर्फ मुन्या उर्फ श्रीदेवी काळे, ह्या चौघांनी मारलं होतं. तर ह्या चौघांनी मारल्यानंतर ना त्यांनी हुशानी विरोधात आमचे केस काढा म्हणत होते. मग आम्ही ते केस काढलेली नाही. मग केस काढलेली नसल्यामुळं तर त्यांनी आमच्या विरोधात नाव घेतले. तर 2021 मध्ये नाव घेतले, 2024 मध्ये नाव घेतले. माझ्या नवऱ्याची प्रतिज्ञा उर्फ गुल्या जिजिंग पवार त्याचे नाव घेतले. मग आमच्यावर अन्याय व्हायला 4 लेकरं आहेत मला. तर आम्ही गाव सोडू शनी आम्ही गावाला घर सोडून गाव सोडून आम्ही गावाला करून खायला गेलो होतो. हे केसेस आम्हाला माहित नव्हते. तर हे केसेस आम्हाला माहित नसल्यामुळं आम्ही साक्षीला आले होतो. तर आम्हाला समना पाठवले होते. पण पाठवल्यानंतर आम्हाला कळाले, आमचे फोन पोलीस पाटील उमेश केगाव राहणार बुद्रुक त्यांनी मला सांगितले की तुमचं शमनास यायला लागले, तुम्ही या गावाकडं. आम्ही संपर्क साहेबांसंग होतो. तर त्यांनी सांगितल्यानंतर आम्ही आलो. आल्यानंतर ना तिथं आम्ही साक्षी देणारच होतो 22 तारखेला. तर 22 तारखेला आम्ही साक्षी द्यायला आलोच होतो. तर आम्हाला 17/4/2021
26 मध्ये पकडलं माझ्या नवऱ्याला, तर बेपत्ता केले. आणि किती केसेस आहेत ते सांगा म्हटले तर सांगत नाही आम्हाला. साहेब लोक आम्हाला मारला उठतात, फास घेऊन मर म्हणतात, आम्ही तुला सांगत नाही, नवऱ्याला भेटू नको म्हणतात. मग आमच्यावर अत्याचार व्हायला लागले. आम्हाला सरांनी, मग साहेब लोकांनी आम्हाला पोटावर लाथा घातल्यात. आम्हाला नवऱ्या संग भेटू देत नाही. किती केसेस आहेत ते सांगत नाही. मग आम्ही तसं काय सांगत नसल्यामुळं आम्हाला माहित नव्हतं हे सगळं काय केसेस असल्यामुळं आम्ही काय केलं, कोर्टात जाऊन वकिलाला विचारल्यानंतर वकील म्हटले की 8 केसेस आहेत तुमच्यावर. तर आम्हाला हे केसेसचं काही सुद्धा माहित नव्हतं. तर हे सगळे केसेस आमचे त्यांनी सगळे विरुद्ध लोकांनी आमच्यावर टाकलेले आम्हाला माहित नव्हते. तर आता आम्हाला माहित पडले. तर सर आमच्यापाशी 1 रुपया सुद्धा नाही. लेकरं बाळा शाळेतले आहेत. आम्ही काय करून सोडावं आमच्या नवऱ्याला? आमच्यावर आम्ही साक्षर येत असताना आम्हाला आमचं नाव घेतलेलं निघालं. आम्ही काय करून जगायचं आता? आम्हाला पण बेहान मारलं, नवऱ्याला पण मारलं, पायाला लागले, त्याला गुडघ्याला चालायला येत नाही, त्यात त्याला पेस्तूर गोळी बार झालेला आहे. आता त्याला अर्धा जीव जायला लागलाय, अर्धा जीव यायला लागलाय, पूर्ण त्याने आतमध्ये झिजलंय. मग ते आता आम्ही काय म्हणून सुटू? आम्हाला न्याय हवा. आम्हाला काय फक्त नाही ना, आम्हाला न्याय हवा. यामध्ये आमचे काही गुन्हा नसताना आमची नावं घेतलेत ह्या लोकांनी. आम्ही निवेदन जिल्हा परिषदला आम्ही निवेदन दिलो SP ऑफिसला. तर तिथं बी निवेदनचं मला काही रिपोर्ट आला नाही, मला काही सांगितलं नाही, मला फोन आला नाही. मग आम्हाला कळकळची आमची विनंती, आमच्या 4 लेकरांची आमची नसेल तर आम्ही एंटर खाऊन मरायची. हेच आमचे, दुसरं काय नाही. हेच एवढंच आहे आमचं, 4 लेकरांचं आमचं. मरून तरी जायचं, तर त्याला कसं सोडवायचं ह्याच्यामध्ये आम्हाला काही कळत नाही. आता ते जोपर्यंत आमच्या नवऱ्याला न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण धरणार, जिल्हा परिषदच्या समोर बसणार. आमच्या लेकरं बाळाला, आमच्या शाळेतले सुट्टीला आले ते आमच्या लेकराला सगळ्याला घेऊन बसणार. लेकरं बाळ आता उपाशी आहेत, मरायला लागलेत, ते काम धंद्याला झालेत. आता आम्ही काय करून जगायचं आम्हाला काय कळायला तयार नाही सर. तर आम्हाला कळकळची विनंती, आमची न्याय व्हावी पाहिजे.